नमस्कार मंडळी, मी महेश जाधव आणि स्वागत आहे तुमचं वाटाड्या चॅनलच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी चाललोय दापोलीमधल्या लाडघर बीचला। हा कोकणातला खूप छान आणि सुंदर समुद्र किनारा आहे। नमस्कार मंडळी, आत्ता आपण आहे महाबळेश्वरमध्ये। आपण निघालो लाडघरला फिरायला। एक कोकण ट्रिप आहे आपली 2 दिवसाची, 1 स्टेमध्ये। आत्ता पोचलो आहे महाबळेश्वरमध्ये। महाबळेश्वरमध्ये थांबलो आहे आपण ATMला कॅश काढायला। तिथून आपण जाणार आहे, निघालो आहे लाडघर। तर चला व्यंकटेश, कुठे निघालो आहे आपण? लाडघर। आपण पहिल्यांदा सदाशिवची प्रतिक्रिया काय विचारूयात आपण आता पोलादपूरमध्ये पोहोचलोय। समोर बघू शकता, समोर छत्रपती शिवाजी महाराजांची इथं पुतळा आहे। इथं काय आहे तुझं? बोल, काय आहे तुझं? तर नाश्ता उद्या मग बोलतो। हा, नाश्ता उद्या मग बोलतो। नाश्ता झाल्यावर बोलतोय। तुझं काय? तुझं काय? भूक लागली आता मस्त खायचं। ठीक आहे, नाश्ता करतो पहिल्यांदा आणि मग आपण बोलू। काय रे, ही काय आहे? पुरी भाजी। ही काय आहे? मिसळ पाव। तशा टेस्ट कर की बाईक आहे, बाईक तुझी काय काय कसं लागते? आपल्या सातारगत आहे का? नाही का? काय लागत चांगली? पुरी भाजी चांगली आहे का? नाही मित्रांनो, आपण आता नाश्ता करून बाहेर आलोय। हे हॉटेल आहे, तुम्हाला दाखवतो। हॉटेल रुची। आपण सातारमधनं आलो, घाट उतरून खाली आलो पोलादपूरमध्ये की छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच हे हॉटेल आहे। उत्कृष्ट असा नाश्ता इथं भेटतो। छान होता नाश्ता। तर तुम्ही कधी आला तर या हॉटेलला एकदा नक्की भेट द्या। आणि चला आपण आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलो दापोलीमध्ये आणि आपण आहे आता उभे दापोलीच्या फिश मार्केटमध्ये। तर आपण इथे दापोलीच्या फिश मार्केटमध्ये मासे घेतो। आपण घेणार आहे सुरमई, कोळंबी आणि ही पॉपलेट। तर चला आपण घेऊयात मासे आणि मासे घेऊन आपण निघालोय लाडघरला। आणि तिथे एक हॉटेल आपण बुक केलं आहे। त्या हॉटेलला स्टे पण करणार आहे आणि त्याच हॉटेलला एक खूप सुंदर असं जेवण आपल्याला तयार करून मिळतं। तिथं आपण मासे बनवायला देणार आहे। तर चला तुम्हाला दाखवतो। तर मंडळी, आपण दापोलीत मासे घेतलेत। मासे घेऊन आपण आत्ता लाडघरला। तर तुम्ही बघू शकताय इथं दयाशंकर निवासस्थान, म्हणजे दयाशंकर हॉटेल आहे आणि लॉज पण आहे। तर इथं आपण आज मुक्काम करणार आहे आणि समोरच आपल्या हॉटेलच्या बरोबर समोरच सी व्ह्यू आहे। तर आपण तुम्हाला समुद्राचा पण व्ह्यू दाखवतो आणि इथलं जेवण, इथं मासे दिलेत आपण बनवायला। तर त्याची पण टेस्ट तुम्हाला सांगतो मी। दुपारचं जेवण आपण करणारच आहे। चला तुम्हाला पुढे दाखवतो। चला रूम बघूयात आपण आता आतमध्ये जाऊन। तुम्हाला रूम दाखवतो। खूप भारी व्ह्यू आहे। हा व्ह्यू बाहेरचा बघा। रूम कोकण डिश
झाली जीव पहिल्यांदा. तर मित्रांनो जवळपास 7 वाजता झालीत. आत्ता लाडगरच्या बीचवरच आहे. खूप छान क्लायमेट झाले. तुम्ही बघू शकता मागं सनसेट होऊन 15-20 मिनटं झाले. खूप एन्जॉय करतो आहे आणि फोटो वगैरे काढले. आणि बीच सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बीच खूप छान आहे इथलं. आणि इथल्या आसपासचे हॉटेल पण भारी आहेत. आम्ही हॉटेलला ज्या स्टे केला आहे तिथं जेवण पण क्वालिटी एकदम खूप छान जेवण क्वालिटी आहे खरंच. तर आता थोडा एन्जॉय करतो, थोडा फिरतो आणि संध्याकाळी काय काय जेवणात दाखवतो तुम्हाला. चला बघूया. चला आता आम्ही निघालो ॲक्टिव्हिटी करायला. पहिल्यांदा कपडे चेंज करून येतो आणि मग तुम्हाला दाखवतो ॲक्टिव्हिटी. तोपर्यंत